कमीपणाचं का समजतात हेच मला तर समजत नाही. पण तिथं असणारी धमाल, शिकवण्याची अस्सल मराठी पद्धत छानच. अरे पण मी हे नुसतं सांगतोय काय? चला तर मग बघूया आता खरी मजा. मुलांनो, आत वर्गात बसा. काय हो मास्तर, तोंड काय एवढं पाडलं या? काय हाय काय त्या पत्रात एवढं? म्हणजे आता पोरं नाही मिळाली तर शाळा बंद होईल होय मास्तर? गुड मॉर्निंग बेटा. काय हो मास्तर, हे असं सुरू आहे सगळीकडे. अहो हा विराज म्हणजे आपले अण्णासाहेब नाहीत का, त्यांचा पोरगा. आता साहेबाचा पोरगा म्हणजे मोठ्याच शाळेत जाणार की हो. एवढा भक्कळ पैसा मग खर्च करणारच की. मग ह्या मुलांचं काय? जर शाळा बंद पडली तर या मुलांनी काय करायचं? कमी आहे. व्हॉट इज युअर नेम? My name is Sarthak Hanamanta Jadhav. And what is your dream? I want to be an Air Force officer. Good. Now go inside the class. Now सार्थक, जर शाळा बंद पडली तर काय सार्थक होणार याचं आणि याच्या घरच्यांचं ते? मास्तर काय राव हे हनव्याचं पोरग नाही? काय इंग्रजी बोलतोय राव? तिकडं त्या हनव्याचं खायचं वांद आणि पोराला कुठं कलास लावलाय काय माहित. छान. म्हणजे तो इथे येतो, इथे शिकतो, यावर तुमचाही विश्वास नाही म्हणायचा ते? अहो मास्तर तसं नाही, पण हे लयच काय बाय बोलत होतं इंग्रजी म्हणून विचारलं आपलं. अहो इंग्लिश ही भाषा आहे. इंग्लिश म्हणजे सगळं ज्ञान नाही. मुलांना फक्त इंग्लिश बोल, इंग्लिश बोल, चांगली कपडे घाल एवढं बोलून त्यांचा विकास होणार आहे का? मास्तर हे बोलताय ते बी समज खरं आहे बरं का. मी आधी गावात सांगतो माणसासनी, बघू जेवढी ऐकत्याल तेवढी ऐकत्याल. अगदी मनातलं बोललात भाऊ. कर्मवीर अण्णांना मुलांना शाळेत आला म्हणून फिरावे लागत होते. आता आपल्याला मराठी शाळांवर विश्वास ठेवा म्हणायची वेळ आली. चला फिरूया आता. काय मग आप्पा, आज सकाळी सकाळी नवी कपडे घालून कुठे दौरा काढला? अरे दौरा कशाचा बाबा, आजकाल नातवाला शाळेत सोडून आणूया. त्यात सुनबाईची ताकीद मामाजी चांगले कपडे घालून जात जा. अरे तिथं फॅनची मुलं असतात म्हणे शाळेत. अरे पॅरेंट्स असतात म्हणून असं नटून जातोय बाबा, दुसरं काय. आप्पा आता तुमचा भावना बी गावच्याच शाळेत शिकला ना, आणि सुनबाई बी वाडीचीच की हो. दोघं बी गावच्या शाळेत शिकून मोठी झाली. आता दोघं बी सरकारी नोकरीवर आणि पोर घातलंय खाजगी शाळेवर. अहो सरकारी माणसानं बी असं सरकारी शाळेवर विश्वास नाही ठेवायचा, तर मग ठेवायचा कोणी? गजा, अरे ही दोघं बी पोरं शिकली सवरलेली. पोरं तर थोडं कशात भरलं आहे.
आता त्यांनी बघूनच तसं घातलं असं ना मोठ्या शाळेत. अशाने आप्पा गावची शाळा बंद पडायची वेळ आली. ते मास्तर बिचारा म्हणत होतं पोरं नाही मिळाली तर यंदा बंद होईल शाळा. गद्या, अरे एकदा का तुम्ही म्हातारा झाला ना की गुमान भैरवी आणि मुख बी व्हावं लागतंय बघ. आणि जिथं आपलं कोण ऐकणार बी नाही तिथं आपण बोलणार तरी काय. आप्पा अहो जे हाय ते सांगितलं मी. शेवटी मी पत्र वाट्या हो. इकडून आलेली खबर तिकडं द्यायची एवढं माझं काम. चला येतो. अरे सूरज, कधी आला? बऱ्याच दिवसांनी दिसलंस. चाललंय ना तुझं सर्व ठीक? हो सर, आहे सर्व ठीक. परवाच आलो बँगलोरवरून. नेक्स्ट वीकमध्ये अमेरिकेला जायचंय. एक प्रेझेंटेशन द्यायचंय तिथं. कंपनीने लॉन्च केलं न्यू प्रोडक्टचं. छान. अरे मागच्या आठवड्यात मोरे सर भेटले होते. झाले आता ते रिटायर. मी आता आपल्या या शाळेवर आहे समजलं की लगेच तुझं नाव काढलं बघ त्यांनी. वाव, अजून आठवते त्यांना मी. खरंच मलाही त्यांना भेटायचंय. माझे सर्वात फेवरेट टीचर आहेत ते. आणि तू त्यांचा फेवरेट स्टुडंट. बाकी तुझ्या मुलीचे कसे काय? अहो, कामाच्या वाटामुळे मी आणि मिसेस दोघेही बाहेरच असतो जास्त करून. मग मुलीला जास्त वेळ देणंही जमत नाही. म्हणून आता तिला इथं गावात आईकडेच ठेवलंय. सिनियर KG मध्ये आहे आता ती. छानच की. मग आता यावर्षी पहिलीच्या वर्गात घे तिला ऍडमिशन आपल्या शाळेमध्ये. नो सर, मी आणि मिसेसनं ऑलरेडी ठरवलं आहे तिच्या स्कूलबद्दल. नशीब पण बघा ना किती चांगलं आहे. नेमकी इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या गावातच आहे. त्यामुळे आईला पण जास्त त्रास नाही. ती रोज जाऊ शकते स्कूलमध्ये सोडायला आणायला. चांगला डिसिजन घेतला सुरेश. दोघेही कमावतात म्हणजे मुलीचे चांगलंच भविष्य बघणार तुम्ही. आता काय बाकी उरलंय या मराठी शाळेत आणि इथल्या शिक्षकांना तरी कुठे काय येतं. या मराठी शाळा फक्त मतदान आणि लसीकरण केंद्र म्हणून राहिले आणि शिक्षक तरी काय जनगणना आणि सर्वे करायच्याच कामाची. अहो सर, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण फ्रेंड्स सोबत मुलांचा विषय निघतो तेव्हा त्यांना कसं सांगायचं मी माझी मुलगी झेडपीच्या शाळेत आहे. अहो, पैसे डोक्यावर घेऊन जाणार आहेस का असं म्हणून चिडवतील. गावाच्या या शाळेने तर घडवलंय मला. मला अभिमान आहे या शाळेचा. शाळेसाठी लागणारी कोणतीही वस्तू देईन मी सर. शेवटी मीही काहीतरी देणं लागतोच की या शाळेचा. असू दे सुरेश. शाळेला वस्तूंची नाही रे, विद्यार्थ्यांची गरज असते. आणि हो, लागणाऱ्या सगळ्या वस्तू शासन पुरवत असते. चल येतो, भेटू पुन्हा. अहो सरपंच, काय खबर आली का नाही का नावं? लगा पत्र टाके तू आणि खबर मला इथं सांगू मला काय झालं त्या. अहो मास्तरला शाळेत वरनं पत्र आलं या. यंदा शाळेचा पट नाही वाढला तर शाळा बंद होईल म्हणून. मायला मग हे तू मला सांगतो या. अरे आता पोरं बी काय म्या वाढवायची का रे. हे असलं बोलणं तुमचं म्हणून काय सांगू वाटत नाही तुम्हाला. अरे गजा, अरे लयच नाराज झाला तर राव तू. अरे गंमत केली जरा. अरे तेवढं तर कळत नाही कर तुला. हो, गंमतच करा. जेव्हापासनं साहेबानं गावात इंग्रजी शाळा काढली तेव्हापासनं सगळ्या गमतीच बघतो या गावात. आणि नग एवढं पैसे भरून भरून माणसं बी पोरसनी त्याच शाळेत घालते ती. मग त्या संजयकडे गेलेलो. त्याला म्हणलो लका बँकेच्या किती नोटिशा येतात, भर जरा पैशाचं आणि भर तेवढा हप्ता. तर म्हणतो या अरे शाळेत पोराची फी भरायची आहे. अरे मग काय म्हणायला ना ते खुळ. सारखं सोसायटीतनं पैसे घेते आणि बायको बचत गटातनं. अहो त्याच्या बायकोवरनं सांगतो. मी संजयला म्हणलं अरे एवढं कर्ज काढून फी भरण्यावरीच गावच्या शाळेत घाल पोराला. तर लगेच आत ना आवाज आजवर माझ्यासाठी काय केलं नाही ते पोराला बी असंच करा. जर नव्हतं जमणार पोराला शिकवणं तर कशाला जन्माला तरी घातलं. अरे बायकोचा आवाज ऐकून संजयचं तोंड फार चिमणीवाला झाला असेल बघ का. ते जाऊ द्यावं सरपंच, पण बघा राव काहीतरी शाळेचं. आपला सबूत आहे बघ तुला कशा. आत्ताच्या साहेबाच्या कानावर घालतो हे इसे.
अरे शाळा बरी बंद होऊन देईन म्या. चल तू बी येतोस का माझ्यावर? न ग या जाऊन तुम्ही, अजून राहिलेत बरीच कामं माझी. साहेब ऐकायचं. जोशी यंदा शाळेत चांगलं लक्ष द्या बरं का. आणि त्या हेडमास्टर बाईला बी सांगून ठेवा ऍडमिशन वाढली पाहिजेत म्हणून. आणि ती नाव बाळाची पुस्तकं काय ती प्रॉस्पेक्ट, त्यामध्ये आपल्या शाळेची संपूर्ण माहिती, आपण घेतलेले उपक्रम सगळं व्यवस्थित छापलेलं आहे साहेब. आणि ऍडमिशन फॉर्मची फी पण यंदा 500 रुपये ठेवली. शब्बास जोशी, तुम्ही चांगलं हुशार आहे की. अजून एक काम करा, की शिकवाय भरलेल्या मास्तरांना सांगा प्रत्येकानं दादा तरी ऍडमिशन आणा म्हणून. हा, आणि त्यांना सांगा पगारात वाढ घेऊ म्हणून. शेवटी आपल्याला कोणाचं नुकसान करायचं नाही. सगळ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत, या विचाराचा माणूस आहे मी. साहेब नमस्कार. काय सरपंच, आज सकाळ सकाळी येणं केलं तर काय भानगड आहे? कोणाची जप्ती थांबवायची आहे काय? जो कोण असेल त्याला सांगा साहेब ठरल्यापणी 4 पैसे ज्यादाचं दिलं म्हणून. आणि हो, गाव काय चाललंय तो मला माहितच आहे. साहेब अहो त्यासाठी नाही आलो. अहो जरा वेगळंच काम होतं. काय सरपंच, अहो आता कसली वेगळी कामं करताय? अहो वय राहिले का आता वेगळ्या कामाचं? तसं नाही साहेब. आधी आपली गावची शाळा नाही का, ती यंदा बंद पडेल असं पत्र आले वरनं. का? त्या मास्तरला शांत बसवं ना वय शाळेत. बघितलं जर 4 पोरं आणि ती बी सांभाळायचं म्हणा काय त्याला. बघितलं का जोशी, ही सरकारी माणसं, फुकट पगार पाहिजे, काम काय नको. अहो साहेब तसं नाही, मास्तर लय चांगलं आहे व, पण शाळेत पोरं कमी येतात ना, म्हणून बंद पडायला लागली शाळा. सरपंच मग काय खूळ लागले का तुम्हाला? पडली की बंद पडली तर मी राव एवढी मेहनत घेऊन शाळा बांधली, बाहेरनं मास्तरनी आणल्या, आता काय नाचायला का? इथं शिकते की पोरं, एवढं का म्हणून घाबरता या? जोशी सांगा सरपंचाला यंदा आपण काय करतोय? अहो सरपंच, यावर्षी मुलांसाठी स्विमिंग पूल, मोठं प्लेग्राऊंड बनवत आहोत. बॉक्सिंग कराटेसाठी खास शिक्षक आणलेतच, पण सिंगिंग डान्सिंग मध्ये पण मुलांनी चांगलं नाव कमवावं आणि टीव्हीवर दिसावं असा निश्चय केलाय साहेबांनी. आणि त्यासाठी मुंबईवरून शिक्षक आणलेत आणि फी पण एकदम कमी. काय सरपंच ऐकलं ना समजा? अहो एवढं सगळं करतोय गावासाठी, आणि तुमचं आपलं काय तर शाळा वाचवा आणि शाळा वाचवा. जेडपीच्या शाळेत भात खात बसायची ती संपला आता सरपंच. पिझ्झा आणि बर्गर खाणारी पोरं कुठं त्यांना खाकी चड्ड्या घालून जेवणे बसवता? त्यांना बी आता मोठं होऊ द्या की. मला या शाळेतनं न्यूटन घडवायचा आहे, न्यूटन. मास्तरला म्हणाव तू न्यूटन राहू दे, पोरांना शर्टाची बटन तरी लावायला शिकव. बरोबर बोलताय तुम्ही साहेब. चला येतो मी. सरपंच आमची केस उन्हाने टिकली नाही. त्या पोस्ट मास्तरवर गावभर गावची शाळा करत फिरणं बंद करा. सगळ्या बातम्या येत असतात आमच्या कानावर. बघा मग आता काय करायचं ते तुमची मर्जी. शेवटी लोकशाही आहे बाबा देशात, आणि आपण ती मानतो. होय साहेब. मास्तर आज लवकर शाळा बंद करून कुठं हो? बदली झाली, जायलाच पाहिजे. हा? आणि ती कशी हो? पत्र नाही काय नाही. तातडीची बदली हो. फोन आला होता गट शिक्षण अधिकाऱ्यांचा. लवकरात लवकर त्या कोकणातल्या शाळेत हजर व्हायला सांगितलं. तिथे शिक्षकाची जास्त गरज आहे म्हणत होते. पत्र काय येईल नंतर, आधी मला तिथे हजर व्हा म्हणाली. मास्तर मला समजा माहितीये, गरज
गरज बिरज काय नाही तिथं बघा. आता साहेबानं वर फोन करून सांगितलंय, पण तुम्ही कुठं बी जायची गरज नाही. आपण ही शाळा वाचवायचीच. काय रे गजा, बरोबर ना? अहो सरपंच साहेब, ही शाळा साहेबांच्या फोनमुळे बंद होत नाही, ती बंद होते आपल्या सगळ्यांमुळेच. माझा इंग्लिश मिडियमला विरोध नाहीच. इंग्लिश ही भाषा येणं आता काळाची गरज आहे आणि ती सर्वांना आली पाहिजेच. पण माझा विरोध आहे तो शिक्षणाच्या बाजारीकरणाचा. मान्य आहे, आमच्यातलेही काही शिक्षक चुकीचे असतील, आमच्याकडूनही काही चुका झाल्या असतील. अहो, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी काय निर्णय घ्यावे आणि त्यांनी घेतलेले निर्णय चुकीचे कसे हे घरात बसून कट्ट्यावर बसून सांगणार आपण. का नाहीत मग झेडपीच्या शाळांना जा विचार. जिथे आम्ही चुकतो तिथे सांगा ना. इंग्लिश काळाची गरज आहे ही ओळखून सेम इंग्लिश सुरू केलंच आहे ना मी. खाकी चड्ड्या आणि पांढरा शर्ट नको म्हणून गणवेशी बदलले आहेत ना मी. जमिनीवर बसायला नको म्हणून बेंचेस आणलेत ना मी. साध्या रंगात रंगवलेली शाळा नको म्हणून भिंतीवर ही सुंदर चित्र काढलीत ना आम्ही. तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत ना आम्ही. पण आम्ही चुकतो कुठे माहिती? शाळेतल्या वर्षभराच्या उपक्रमांचं भलं मोठं पुस्तक छापून ऍडमिशन साठी पैसे घेत नाही ना आम्ही. वह्या, पुस्तकांवर शाळेचं नाव छापून पालकांकडून पैसे घेत नाही ना आम्ही. एका आठवड्यात विद्यार्थ्याला 3-4 ड्रेस, त्यावर शाळेचं नाव छापून पैसा घेत नाही ना मी. आणि इथंच तर चुकतो. या चुकांची शिक्षा तर मिळायला हवीच ना. मास्तर, असं नका बोलू. अहो, तहसीलदार, तलाठी, डॉक्टर, इंजिनियर घडवणारी ही शाळा आहे. अशी नाही बंद होऊ देणार नाही. अहो, या घडवलेल्यांनाच विसर पडलाय आता या शाळेचा. डोनेशन म्हणून तिथे पैसा देतील, मदत म्हणून वस्तू वाटतील, कौतुकाची सुंदर भाषणही देतील, पण स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवण्याचं काम या शाळेवर नाही द्यायची. सरपंच म्हणून तोंडावर वाढ बोलणारी ही माणसं माग आडानी येडपाट म्हणून लय हिलावत्यात. पण आपल्या पोरासनी मी तोंडावर लय मोठ्या शाळेत लय भारी शिकतोय म्हणून माग काय निवड लावणार असं म्हणायची येड येऊ नये वाटत असेल तर विचार करायला पाहिजे आता. सरपंच, ही साहेब लोक माझी बदली करू शकतात, मला नाहीत बदलू शकत. ज्ञानदानाचा घेतलेला हा वसा आणि हा लढा असंच पुढेही चालू राहील. तुम्ही प्रयत्न चालू घ्या. एक दिवस नक्की असा येईल की ही भरकटलेली पाखरं पुन्हा आपल्या घरच्याकडे होती. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने